वाराणसीमध्ये मोदींविरोधात काँग्रेस सत्यपाल मलिक यांना मैदानात उतरवू शकतं आणि तशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात। काँग्रेसचे सत्यपाल मलिक यांना वाराणसीमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे। वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे। काँग्रेसची केंद्रीय समिती उमेदवारीवर विचार करत असल्याची माहिती कळते। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात गंभीर आरोप यापूर्वी केलेले आहेत। तर त्यांना याच मतदारसंघामधून म्हणजे नरेंद्र मोदी यांचा जो वाराणसी मतदारसंघ आहे त्यातून मोदींविरोधात उमेदवारी काँग्रेसकडून दिली जाऊ शकते अशा पद्धतीची चर्चा आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात। शिवाजी, काय नेमकं कारण असेल जर सत्यपाल मलिक यांना ही उमेदवारी दिली गेली तर? सध्या जे उमेदवार आहेत डॉक्टर राजेश मिश्रा यांना काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर दुसरा उमेदवार या ठिकाणी शोधला जात आहे। खास करून जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं तितकं प्रबळ संघटन नाहीये, मात्र समाजवादी पक्षाचा आहे। मात्र ही जागा वाराणसी मतदारसंघ हा काँग्रेसला सुटलेला आहे आणि या संदर्भात सपाचे नेते अतहर जमाल लारी यांचं म्हणणं असं होतं की जर डॉक्टर राजेश मिश्रा या ठिकाणी निवडणूक लढत नसतील तर ज्या पद्धतीने पुलवामा अटॅकच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात विरोधात भूमिका घेणारे सत्यपाल मलिक यांना या ठिकाणावर उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात केंद्रीय काँग्रेसच्या निवडणूक समितीला देखील कळवण्यात आलेलं आहे। गेल्याच आठवड्यामध्ये सत्यपाल मलिक यांच्या निगडीत कार्यालयावरती छापे टाकण्यात आले होते सीबीआय आणि ईडी कडनं। त्यानंतर वातावरण अधिक गरम झालं होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा फायदा कुठेतरी काँग्रेस घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेसच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणात विचारलं असता तर यावरती केंद्रीय पातळीवरती विचार सुरू आहे की नाही हे एकदा तपासून घ्यावं लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वाराणसी मधून म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सत्यपाल मलिक हे निवडणुकीच्या मैदानात उतरतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।